शिंगणापूर गावात एक विचित्र घटना घडली जी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली। रात्री 11 वाजता एका विवाहित महिलेने अचानक एका व्यक्तीला फोन करून आपल्या घरी बोलावले। त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता 30 किलोमीटरचा प्रवास केला आणि त्या घरात पोहोचला। तो स्वतःही विवाहित होता। परिस्थिती साधी वाटत होती, पण त्या रात्री जे काही घडलं ते कोणीही कल्पना करू शकत नव्हतं। त्या घरात पाऊल ठेवताच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका त्याच्यासमोर उभा राहिला। या घटनेने केवळ शिंगणापूर नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं। तर नेमकं काय घडलं त्या रात्री, कोण होते हे लोक आणि हा भयंकर कट कोणी रचला होता, चला सविस्तर पाहूया। एका विवाहित महिलेने एका पुरुषाला रात्री उशिरा आपल्या घरी बोलावले। त्या पुरुषाचेही लग्न झालेले होते, पण प्रेमाच्या मोहात अडकलेला तो व्यक्ती 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास करून मध्यरात्री तिच्या घरी पोहोचतो। घरात शिरल्यावर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटते, पण पुढे घडलेल्या घटनांनी संपूर्ण गाव हादरून जातो। ही घटना शिंगणापूर गावात घडली होती। दिनेश पाटील, एक प्रतिष्ठित व्यापारी, आपल्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगत होता। त्याचे लग्न झालेले असून त्याला 2 मुले होती। गावात त्याची मोठी प्रतिष्ठा होती, पैसा आणि मानमर्यादा यांची त्याला काहीही कमी नव्हती। मात्र एका 27 वर्षीय विवाहित महिलेशी त्याची ओळख झाली आणि हळूहळू ती ओळख एका अनैतिक नात्यात रूपांतरित झाली। महिलेचेही लग्न झाले होते, पण नवऱ्यासोबत तिचे पटत नव्हते। दोघेही गुपचूप एकमेकांशी संपर्क साधू लागले। दिवसेंदिवस त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले। दिनेश आणि अश्विनीच्या सततच्या संभाषणामुळे तिच्या नवऱ्याला संशय आला। अखेर एके दिवशी त्याने तिचा फोन तपासला आणि त्याला दिनेशसोबतच्या संभाषणाचे पुरावे मिळाले। संतापलेल्या नवऱ्याने तिची चांगलीच कानउघडणी केली आणि तिला माहेरी पाठवून दिले। माहेरी गेल्यावरही अश्विनीने दिनेशशी संपर्क सुरूच ठेवला। तिच्या घरच्यांना हे समजले तेव्हा त्यांनी तिला इशारा दिला, पण तिच्या मनात काही वेगळेच होते। एके दिवशी अश्विनीने आपल्या माहेरी पोहोचल्यावर दिनेशला फोन केला। आज घरात कोणीच नाही, ही संधी आपण वाया घालवू नये असे म्हणत तिने त्याला बोलावले। दिनेशही उत्साहित झाला आणि लगेचच बाईकवर निघाला। मध्यरात्री 12 वाजता तो तिच्या घरी पोहोचला। गर्द काळोखात दबकत तो त्या घरात शिरला। त्याला वाटलं होतं की ही एक प्रेमळ भेट असेल, पण सत्य काही वेगळंच होतं। घरात प्रवेश करताच त्याच्यावर हल्ला झाला। त्याला आवरण्याचा कोणताही वेळ मिळाला नाही। त्या 7-8 लोकांनी मिळून त्याला जबरदस्त मारहाण केली। दिनेशने त्यांच्यासमोर हात जोडले, क्षमा मागितली, पण कुणालाही दया आली नाही। त्याला निर्दयपणे मारून टाकण्यात आले। त्याचा मृतदेह रात्रीच्या अंधारात रस्त्यावर फेकण्यात आला। दुसऱ्या दिवशी पहाटे एका प्रवाशाने मृतदेह पाहून पोलिसांना कळवले। पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे दिनेशच्या शेवटच्या कॉल ट्रेस केले। चौकशीअंती सत्य बाहेर आले आणि अश्विनीसह तिच्या नातेवाईकांना अटक करण्यात आले। या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। पोलीस तपासाच्या वेळी अनेक धक्कादायक खुलासे झाले। अश्विनीच्या कुटुंबाने आधीपासूनच हा कट रचला होता। तिच्या नवऱ्याला संपूर्ण प्रकाराची कल्पना होती आणि त्यानेही आपले नातेवाईक यामध्ये सहभागी करून घेतले होते। त्या रात्री दिनेशला ठार मारण्याचे आधीच ठरले होते। दिनेश घरी पोहोचल्यावर त्याला एका खुर्चीला बांधून बेदम मारहाण करण्यात आली। त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करण्यात आले। त्याचा श्वास जाईपर्यंत त्याला मारहाण केली गेली। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। गावातील काही लोकांनी दिनेशला त्या रात्री त्या घरात जाताना पाहिले होते। पोलिसांनी अश्विनीला ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान ती तणावाखाली आली। तिच्या विरोधाभासी जबाबांमुळे पोलिसांचा संशय वाढला। मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावण्यात आला। पोलिसांनी तिच्या कुटुंबातील 5 जणांना अटक केली, तर उर्वरित आरोपी फरार होते। या घटनेनंतर गावात मोठी खळबळ माजली। लोकांनी या क्रूर हत्येची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली। मीडिया आणि सोशल मीडियावर ही केस गाजू लागली। न्यायालयात हे प्रकरण उभे राहिल्यावर आरोपींनी प्रथम गुन्हा नाकारला, पण पोलिसांकडे असलेल्या ठोस पुराव्यांमुळे त्यांना कबुली द्यावी लागली। न्यायालयाने त्यांना कठोर शिक्षा ठोठावली। ही घटना प्रेम, विश्वासघात आणि सूड यांचे भीषण उदाहरण ठरली। अशाच घटनांवर आधारित माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा।